चिंतनाच्या अगोदर माऊली ज्ञानोबरायांना शरण जाऊन त्यांच्या चिंतनाने आपल्या कुलाचा उद्धार करण्यासाठी आणि आपल्या पितरांना मुक्ताय पाठवण्यासाठी, आपलं देहभान संपवण्यासाठी जी स्त्री आपल्या आयुष्याचा, श्वासाचा, देहाचा, मनाचा, बुद्धीचा विनियोग करून ती परंपरा शुद्ध करते आणि मोक्षाला लावते. अंतःकरणातला परमात्मा प्रगट होण्यासाठी अध्यात्म ज्ञानाचा दीप माऊलीच्या ओळीतून जो प्रगट करतात, साधक सिद्ध होतात आणि आपल्या कुलाला उच्च नेतात. ज्या कुळात जन्मलो तो कुळ, जिथं आलं ते कुळ, त्यांना उद्धार हो, त्यांना आत्मशांती हो, त्यांचं कल्याण हो. अंतःकरणातून असलेली साधना हा पाठ त्यांच्या प्रत्यार्थ. जिथं आपण जन्मतो, जिथं आपण वाढतो, जिथं आपण राहतो, ज्यांचा आपण खातो, ज्यांच्यात आपण रमतो, त्यांच्या कुलाला उद्धार करण्याचा अधिकार तो आपलाच असतो. म्हणून जिथं असतो, ज्या कुळात राहतो, त्याचा उद्धार करणं आपला परम ध्येय पाहिजे. म्हणून आपली साधना परिपूर्ण हो. अर्जुन परमात्म्याशी संवाद साधताना जगाचं कल्याण होण्याचा हा हेतू हा श्रीकृष्ण परमात्म्याचा असतो. परमात्म्याचा हेतू काय आहे, ईश्वराचा अवतार काय आहे, ज्ञानेश्वरीचं प्रबोधन काय आहे, अंतःकरणातला जीवाचा भाव काय आहे, तर जीवाचा भाव देहभाव आहे. बुद्धी वासनेमध्ये अडकते आणि ती जडाला माझं म्हणून प्रेम करून वाहून जाते आणि सुख दुःख भोगते. त्याला बंधन म्हणतात. वेदाची भाषा आहे, साधारण लोकांना कळू शकत नाही. भक्ती पूर्ण होती आणि अंतःकरणाची स्थिती जेव्हा बदलायसाठी संताकडे साधकाची जी स्थिती तयार होती, अंतःकरणाची, साधक संतापाशी येतो, शिष्य गुरुकडे जातो आणि अंतःकरणाचा अभिमान, देहभाव आणि बंधन टाकण्यासाठी जो संकल्प होतो तो मोक्षासाठी असतो. किंवा देहभाव संपवण्यासाठी जी तपस्या आहे ती श्रवण भक्ती. अंतःकरणातला भगवंत जो आहे त्याच्यापासून दूर राहायचं नाही आणि देहभावात जायचं नाही. शब्दाला आम्हाला धरायचं नाही आणि जगताला सत्य म्हणायचं नाही. वेदाचं ज्ञान चित्तातून काढायचं नाही आणि आपला स्वभाव वाढवायचा नाही. वृत्तीवर राहायचं नाही, देह अभिमान घ्यायचा नाही, तोमीवर यायचं नाही आणि शब्दाला शिवायचं नाही, परमात्म्यातून निघायचं नाही. हा जो अखंड अद्वैताचा जो चमत्कार बोधाना होतो, नमस्कार साधूचा असतो, व्यवहार बाधित असतो, साक्षात्कार स्वरूपाचा असतो, आनंद अखंड तत्वाचा असतो, नमस्कार अभेदाचा असतो, चमत्कार गुरुचा असतो आणि आविष्कार बोधाचा असतो. तिथे ब्रह्माचा धन्य असून तो ब्रह्म असतो. तो शिवभावात नसतो, कारण तो बोधात आणि वेदात असतो. कृष्ण परमात्माचं ज्ञानामध्ये बुद्धीचं मिलन असतं, तिथं जीवाचा शिवाचा संगम असतो. तो प्रमाता ब्रह्म असतो, कारण तो वेदामध्ये सतत असतो, वेदाचा नाश असतो, अभेदाचा आविष्कार असतो, हा ओळीचा चमत्कार असतो आणि साधूचा प्रसाद असतो. सतसंगतीचा हे फल असतं, वेदाचं हे साफल्य असतं, ज्ञानाचा हा मुकुटमणी असतो, तिथं अज्ञानाचा पर्दाफाश असतो. तिथं साधक उंच स्थितीवर असतो, साधना परिपूर्ण असते, साध्य हृदयात असतं, बुद्धी बाधित असते, आत्मचिंतन असतं, स्वरूपाचं भान असतं आणि त्या ठिकाणी मन राम असतं. म्हणून वेदाचं चिंतन मान असतं. ज्यांना हे कळतं, ज्यांना हे मिळतं, जिथं हृदयात ज्ञान कळतं, ते हृदय पवित्र होऊन देह निर्मलतो, आत्मा तिथं प्रगट होतो आणि तो साधक ब्रह्मविद्ता होतो, अंतिम चरणाकडे जातो. वेदाचा अनुग्रह होतो आणि स्वचा त्याला स्पर्श होतो. हे वेदाच्या चिंतनाचं फल आहे, संताच्या संगतीचं फल आहे. अंतःकरणाचा मल संपवणं, वेदाचं ग्रहण करणं आणि आपल्या
आपल्या स्थितीत आपण राहणं आणि स्वमय होणं, देहमय बंद होणं, वृत्तीचा निराश होणं, शब्दाचा परित्याग करणं, बोधाचा सुगंध येणं, वेदाचा मनाला लोभ होणं. जो लोभ खोट्या पदार्थाचा, नश्वर पदार्थाच्या, मरणाऱ्या देहाचा लोभ बंद करणं आणि ज्ञानाचा आविष्कार हृदयात धरणं, हे साधकाचं जीवन आहे. तो संतापाशी असतो, ग्रंथापाशी असतो, देहापाशी नसतो. तो आपल्या महिमेत राहतो आणि वेदाकडे जातो. स्वतःला स्वतः पाहतो आणि अनुग्रह घेतो. आपल्या महिमेत जातो आणि स्वमध्ये विराजमान होतो. अंतःकरणाचा बाध होतो, वृत्तीचा निराश होतो, जगताचा विर्भाव जातो आणि अखंड परमात्म्याचा सहवास लाभतो. तो साधक धन्य होतो, कारण तो साध्यमय होतो. साध्याचा परिपाक होतो, साधना सफल होती आणि वेदाची संपत्ती हृदयात येती. जीवन मुक्तीची ही रीती, त्याला ज्ञानाची पद्धती, बोधाची संगती, वेदाची अनुभूती, माऊलीची स्थिती आणि गीतेची गती असं म्हणतात. ज्या देहाचं आपण सोनं करतो, ज्या कुलात आपण जन्माला येतो, ज्या कुलात आपण आयुष्य संपवतो, दोन्ही कुलाचा उद्धार कर परमेश्वरा. ज्या गुरुजींच्या चिंतनात हे आयुष्य घातलं, ज्या साधून बोधावर आणलं, ज्या वेदानं मन राम केलं, ज्या ओवीनं हृदय पवित्र झालं आणि ज्या संगतीमध्ये, साधूच्या सत्संगामध्ये त्या परमात्म्याचं बुद्धीशी मिलन केलं, त्या सद्गुरूला लक्ष प्रणाम, कोटी सलाम. भक्तांना भगवंताची प्राप्ती करून दिली. ज्यांना आयुष्याचं सोनं केलं आणि वृत्तीला बाधित करून परमात्म्याचं दर्शन करून दिलं, अशा साधूला प्राणाचं अर्पण आम्ही केलं. अशा रत्नाला आम्ही हृदयात धारण केलं. अशा संताला मन शरण गेलं, असं वर्म त्यांनी हातात दिलं. अशा साधूला आमच्या कुलाला पावन केलं. त्या साधूला हृदयात जागा आम्ही दिली. बाकीची जागा संपून गेली. बाकीला स्थान नाही. आता पूर्ण विराम आहे संसाराला. तिलांजली आहे ह्या वृत्तीला आणि भस्म केला आम्ही जगताच्या मोहाला. आत्मदर्शन करून दिला आमच्या बोधानं, सद्गुरुनाथानं त्या हृदयाला. बाकीचा कुठं आम्हाला कशाला. ज्या साधून ज्या स्थितीत नेलं, ब्रह्मदर्शन करून दिलं, अध्यात्माचा लाभ झाला आणि ओवीचा अनुभव आला, श्लोकाचा भावार्थ चित्तामध्ये स्थगित झाला, त्या ठिकाणी परमात्मा वृत्तीमध्ये प्रगट केला. शरण त्या साधूला, बोधाला आणि वेदाला. तोपर्यंत विश्वास आहे बोधावर, वेदावर, संतावर, माऊलीवर. बाकीचा विश्वास संपला. विश्वास ध्यास लागला ज्ञानाचा, विश्वास आला मनाचा, उपदेश केला संतांना या ब्रह्मविद्येचा, अनुभव आला स्वस्वरूपाचा, आनंद झाला अद्वैताचा आणि भाव टाकला ह्या जडाचा. अनुभव आला त्या परमात्म्याचा, स्पर्श झाला त्या आत्मतत्वाचा. आमचा रस्ता उद्धाराचा, कल्याणाचा, आत्मदर्शनाचा रस्ता आहे आमचा. जगत दर्शन नाही, वृत्तीत वेद नाही, अनुभव संपत नाही, भाव समोर राहत नाही. त्याला म्हणतात आत्मचिंता, चिंतन.
याला म्हणतात वेदाचं दर्शन, याला म्हणतात साधूचा संगम, याला म्हणतात बोधाचा पाऊस, याला म्हणतात वेदाचा आरसा. त्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहावं, स्वतःला ओळखावं, आत्मदर्शन घ्यावं वेदाच्या आरशातून, सतसंगाच्या बोधातून, गीतेच्या श्लोकातून, माऊलीच्या ओवीतून आपलं दर्शन आपण घ्यावं, त्याला धन्य म्हणावं, त्याला हृदयामध्ये ठेवावं अशा साधकाला. म्हणून म्हणतात माऊली साधुबोध झाला, याला म्हणतात साधुबोध झाला, बाकीच्याला नाही. साधूच नाहीत तर बोध कुठला, वेदच कळत नाही तर मन कुठलं चांगलं, सत्संगच नाही तर परमेश्वराची संगती कुठली, ओवीचा भावार्थ माहित नाही तर मग हृदय कुठलं चांगलं, रोज आत्मचिंतन नाही तर जगणं कुठलं चांगलं, आपली ओळख आपल्याला नाही तर श्वास घेणं कुठलं चांगलं. व्यर्थ श्वास घेतल्याने व्यर्थ आयुष्य गेलं, ज्यामध्ये आत्मचिंतन नाही झालं, जिथं देहाचं भान नाही संपवता आलं, जिथं साधूचं ज्ञान हृदयात नाही प्रस्थापित केलं, जिथं वेदाचा मार्ग नाही आला, जिथं साधून मोक्षाचा प्रसाद नाही दिला, तो जीव व्यर्थ वाया गेला, जन्मला आणि संपला. साष्टांग दंडवत माऊली. बाकीच्याची काय गरज आहे, जिथं साधं बोध आहे तर बाकीच्याची काय गरज आहे. हा कचरा फुकून बाजूला केला, दसरा साजरा झाला, आनंदाचा आविर्भाव झाला, आणि जग किती नाटकी हे कळतंय आम्हाला. असू दे, आपल्याला देणं घेणं द्यायचं त्याला, आमचं आम्हाला. हो माऊली. अनादि ठाव एथ नियंता ईश्वरराव, सावडिये न्याय अन्याय निवडी वेदो. याच्यावरच बोलले, निवडी वेदोवर. अभ्यास नाही तर मग तू दुसरंच वाचलं. हो माऊली, खूप छान. जगत म्हणजे अनादि. आता अनादि शब्दाचा अर्थ जर विचारला तर आपल्याला कळत नाही, बऱ्याच जणांना, काही लोकांना कळत असत ते सोडा. पण विश्व हा अनादि ठाव, विश्व म्हणजे जगत आहे आणि ते अनादि आहे. अनादि पदार्थ 5 आहेत, हे तुम्हाला मी सांगितलंय. जेव्हा एक शब्द हा जगत आहे, नंतर जीव आहे आणि ब्रह्ममायेचा संबंध आहे. हे 5 पदार्थ अनादि आहेत. हमेशाचा वापर करतोच आपण, त्यात काही वाद नाही. पण अनादि शब्द कसा वेदातून आला आणि आधी कशाला म्हणतात आणि अनादि कशाला म्हणतात, मध्ये कशाला म्हणतात आणि नंतर कशाला म्हणतात. हे नाना शब्दाचा वापर करताना वेदाचं चिंतनामध्ये तपस्या होती आणि पापाची होळी होती, पुण्याचा आघात साधना होती, आणि ते शुद्ध पुण्य शिकणारा लागतं, स्वर्गाला जाऊन भिडतं, तेव्हा नातं ईश्वराशी जोडतं, तेव्हा मोक्ष पदरात पडतो. कोठ्याची जरा लक्ष देऊन ऐकत जा. पाऊस पडणाऱ्या ठिकाणी जन्मांतरीचं पाप संचित कर्म जळून जाण्याचं हे माध्यम आहे, म्हणून तर सटर बटर जमत नसतंय. आता सांग, अनादि म्हणजे काय? कधी उत्पन्न झालं हे माहिती नाही, त्याला उत्पत्तीच नाही, उत्पत्ती रहितच आहे. कधी झालं, काय झालं हे काही माहिती, त्याला आधी नाही. थांबा, जेव्हा रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, त्याचा पहिला वार तर सांगा म्हटलं कुणाला, तुम्हाला कोणी विचारलं कोणता वार पहिला? सोमवार. तुम्ही म्हणता सोमवार पहिला, ते म्हणतो तुझ्या रविवार आहे, मग तुम्ही म्हणता रविवार, त्याच्या आधी शनिवार आहे. सृष्टीचा क्रम, सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा अंत हे माहित नाही वेदाला. पण जसं राड गाडग
विहिरीवर चालतं, 4 मडके असे भरतात फिरतात गोल गोल गोल. मग गोल फिरताना हा जो प्रवाह आहे, हा सृष्टीचा प्रवाह रूप आहे, अनादि प्रवाह रूप सृष्टी उत्पत्ती आहे त्याची. म्हणून 4 मडकं फिरताना पहिलं मडकं कोणचं आहे तर 4 फिरतात, तर फिरताना क्रम नसतो. तसा सृष्टी ही उत्पत्ती आणि नाश हा तसा क्रम असतो. म्हणून उत्पत्ती आणि नाश वेदाच्या सत्तेतून सृष्टीच नाही तर उत्पत्ती नाश कसला. आणि जेव्हा भक्ती आणि भेद इथं सुरुवातीला जगतामध्ये हा धर्मशास्त्राचा झेंडा मिरवताना आणि वारकरी संप्रदायामध्ये भक्ती पेरताना आणि हे जगत स्वीकारताना धर्मशास्त्राचा स्वीकार आहे, तेव्हा सृष्टीला मानलंय पण सत्यत्व नाही. म्हणून धर्मशास्त्रात ती आहे पण वेदांतीत ते नाही. आहे नाहीच्या पलीकडे तो आहे हे ज्यांना कळतं त्याला अनादि नातं मिळतं. अनादि म्हणजे सृष्टीच्या पूर्वी असलेला परमात्मा आणि दिसणारी सृष्टी म्हणजे दिसून कोटी. तिला आधी नाही, अंत नाही, मध्य नाही, दिसून तिला सत्ता नाही, तिचा क्रम कधी माहित नाही, कारण ती प्रवाह रूपानं अनादि आहे. जसं वाहणारं पाणी कोणचं पहिलं कोणचं मधलं कोणतं शेवट हे कळत नाही, तसं सृष्टी प्रवाह रूपाने अनादि आहे. म्हणून तिला आधी मध्य अंत माहित नाही, कारण वेदामध्ये तिला सत्ता नाही, धर्मशास्त्रामध्ये भक्तीला सृष्टी वाचून नाही, आणि गुरुचं ज्ञान सृष्टीचा अभाव केल्या वाचून नाही, आणि परमात्मा हा सृष्टीला आधार वाचून नाही, आणि सृष्टी म्हणताना त्याच्या वाचून काहीच नाही. हे ज्याला कळतं त्याला अनादि हे स्पष्ट भावार्थ मिळतं. आणि क्रमही नाही, उत्पत्तीच नाही तर नाश कसा. पण भक्ती आणि भेद हे जगत स्वीकारताना धर्मशास्त्रामध्ये याला जगताला स्वीकारलंय, म्हणून हे त्याला अनादि म्हणते. ते आहे आणि नाही याच्या पलीकडे ते अनादि नातं आहे, ते परमात्म्याचं आहे. आणि ही सृष्टी दिसणारी आहे, जी दिसून खोटी आहे, आधी अंत आणि मध्य रहित आहे. वेदात त्याला सत्ताच नाही. हा परमात्मा सृष्टीला आधार आहे. हे गुरुचं ज्ञान, गुरु त्या विश्वाचा बाद करून देतात, म्हणून हे गुरुचं नातं आगाध आहे. असं ही सृष्टी अनादि आहे. धर्मशास्त्रात वेदांत शास्त्रात तर सृष्टीला जे आधी नाही, दिसतानाही खरं नाही आणि पुन्हा होणेही नाही, त्रिकाला बाधित आहे, म्हणून हे अनादि मानलंय फक्त. किती अनादि ठाव हे जगत हे अनादि रूपानं आहे, ते सत्य नाही. जगात जन्म घ्यायला अज्ञान टाकल्याशिवाय पर्याय नाही. जगत भाव आहे, जगत भावामुळे वासना आहे, वासनामुळे कर्म आहे, कर्मामुळे भेद आहे, भेदामुळे देहभाव आहे, देहभावामुळे पुण्य, पुण्यामुळे प्रारब्ध आहे, प्रारब्धामुळे संचित कर्म, कर्मामुळे क्रियमान कर्म. ही जी साखळी कापल्या जाते ती भेदामुळं, साधूच्या बोधामुळं आणि ओवीच्या फळामुळं ही साखळी कट होती. आणि अनादिना कालचं अज्ञान हा जो डाग आहे बुद्धीला तो भस्म जात होतो, बोधानं धुतल्या जातो, जीवात्मा परमात्मा होतो, साधूच्या संगतीमध्ये हृदय पावन होत, आणि अनादिकालचं अज्ञान, जगतभाव, वृत्ती, शब्द हा भ्रम तिथं भस्म होतो, परमात्मा स्पष्ट होतो, आणि आनंद हा खरा प्रगट होतो, आणि विषयाचा आनंद संपून जातो, कारण विश्वात्मा हृदयात आहे हे असं बुद्धीला जाणता येतं. आणि त्या आत्म्यामध्ये बुद्धीचा संबंध होतो, तिथं बिघडून जाते. त्याला म्हणतात मोक्षाची संपत्ती स्थिती. मी बोलले काल बाबीला, इथून पुढे बघा म्हणला काय होईल ते आता. येत नियंता ईश्वर भाऊ, चावडी नाय अन्याय निवडे वेदू, चावडी नाय अन्याय निवडे वेदू. चला इथं शब्दाकडे जाऊ आणि वेदाचा भावार्थ घेऊ, मुक्तीच्या घरात राहू. चल. विश्व अनादि ठाऊ, विश्व अनादि आहे, ठीक आहे. तेथ नियंता ईश्वर राहू, त्या ईश्वराला अनादि आहे, सत्य तो दिले. आण विश्वही जगताला वेदानं अनादि पण दिले, आणि तिथे ईश्वर पण अनादिच आहे. सांगितलं तुम्हाला जीव ईश्वर अनादि म्हणून. प्रेरणा बोलली की नाही? ईश्वर राव, तिथे ईश्वर पण अनादि राजा बनलाय, बरोबर ना? अनादि तसं ईश्वर पण अनादिच आहे ना. जीव ईश्वर म्हणलं तुला मी, कळतं का ही विचारसागर समजतं का? ओवी सांग प्रेरणा.
नाही मग तुम्ही आता जे सांगितलं अनादी शब्दावर त्याचं कळालं तर हे पुढचं कळते माऊली. अनादी तीच नियंता ईश्वर राहो. तिथे त्या जगताचा अनादी मानलेला ईश्वर सुद्धा अनादीच आहे. जगताचा नियंता जो असतो तो अनादीच आहे. मग तू सांग, जर अध्यात्माची बैठक ना तर उभी लागते का? त्या काळामध्ये चावडीमध्ये जर कोणी अपराध केला तर त्याचा न्याय चावडीत व्हायचा. तसा पाप पुण्याचा निवाडा करणारा तो ईश्वर आहे. निवेदानं सांगितलंय निवडी वेदू. किती गांभीर्य अर्थ आहे बघ ना प्रेरणा, किती गांभीर्य. ती संगती, रोज श्रवणाची भक्ती. काही काळ संसारातून जर बाजूला जावं लागतं आणि तो काळ संतांच्या चरणापाशी घालून आत्मसमर्पण करावं लागतं. जीव भावाला तिलांजली देण्यासाठी, आत्मभाव जागा जाण्यासाठी, वेदाचं चिंतन घडण्यासाठी आपल्या संतांच्या संगतीत आपलं आयुष्य घालवावं लागतं. तर त्याला म्हणायचं उत्तम स्थिती. मला खरं तुम्ही रोज करता. आता मी जरी समोर तर तुम्ही रोज चिंतनात आहे, ओवीच आहे. तुमचं भाग्य का म्हणायची पहिलं, मी आता म्हणत नाही. ह्याच्यातूनच तुम्ही मुक्त व्हायला, तुम्हाला रोज मी भेटायले. तसं तुम्ही माझ्यापाशी राहू शकला तर मी तुमच्यापाशी राहू शकत नव्हते. पण ह्याच काठाच्या माध्यमातून तुम्ही रोज आत्मचिंतन करताय. खूप भाग्य खूप. पूर्ण महाराष्ट्रातले साधक करायलेत माऊली. अखंड महाराष्ट्रातले कुठून साधक करतात. आणि युट्यूब वरून तर कुठले ऐकायले काय माहिती. पडे तो निरय भोग दंडे, संन्यासी तो सुरवाडे, स्वर्गी जय. बघा, वेदी अन्यायी पडे. वेदाने ज्याला पापी लोकांना अन्यायी म्हटलं ते वेदांमुळे. तिथे सांगितलं पाप काय पुण्य काय आपण सांगू शकत नाही. वेदांना ठरलेला जगमान्य असतो. वेदी अन्याय पडे तो निरय भोगे दंडे. वेदाने सांगितलं पाप करणाऱ्याला नरकात दंड द्या. तो निरय भोगी दंडे, संन्यासी तो सुरवाडे, स्वर्गी जे. जो संन्यासी घराचा परित्याग करतो, धनाचा परित्याग करतो, नाताचा परित्याग करतो, ब्रह्मचर्य पालन करतो आणि तो संतांच्या उद्धारासाठी अरण्यात जाऊन झोपडीत राहतो, तो संन्यासी असतो. प्रॉपर्टीवर राहणारा संन्यासी नाही. जो परित्याग करून झोपडीत राहतो आणि माधुरी मागून खातो, दार घर, तो संन्यासी. मग त्याला मोक्ष मी देतो, त्याला स्वर्गात मी देतो. मोक्षात नाही. पुढचा टप्पा आहे त्याच्यानंतर आत्मचिंतनाचा. वैराग्याचं दर्शन आहे. हातीकडे ना कुणालाही काही म्हणायचं, कुठे जीव लावायचा, कुठे तोंड घालायची. घालू द्या, आमचं काही देणं नाही ना. त्यांच्या पापात तुमचा भाग आहे 100%. त्यांचे पाप तुमच्याकडे कनेक्शन जोडले जातात. निर्विवाद. संन्यासी तो सुरवाडी स्वर्गी जे. असा संन्यासी स्वर्ग सुख बघतो, आत्मसुख नाही. एवढा भ्रम आहे तुम्हा लोकांना. अंधारे सगळे अंधारातच आहेत. असा संन्यासी काय बघतो? स्वर्ग सुख, आत्मसुख. प्रेरणा जागा आहे आणि आम्हाला आत्मसुखामध्ये परब्रह्मामध्ये जागा आहे. अक्कल तरी आहे का? कुणाला काय म्हणालो, कुणाच्या दर्शनाला जातो, कोण काय देत, कोण काय नेत, कोण कुणासाठी जगत, काहीतरी कळतं का ग? रामा कृष्णा, तू स्वर्गात जातो, तुला तर स्वर्गात नाही, तू मग तिथं जाऊ त्याच्या संगत. स्वर्ग मागतात लोक तोंडानं माऊली, तोंडानं माग. व्यवस्था अनादि जे पाथा, येते म्हणती ते व्रथा अंगीच हे. ऐशी ही विश्व व्यवस्था. अशा प्रकारची जगतातली व्यवस्था आहे. एक स्वर्गाला जाते, एक नरकाला जातं. हे अनादिकालच्या अज्ञानातले लोक असे वागतात आणि जे मला बघतात ते माझ्या स्वरूपात थांबतात, जगताच्या वादातून माझ्याकडे येतात, वृत्तीचा निराश करून बोधात जातात, वेदाचं चिंतन करून चिन्मय होतात आणि असे वागणारे त्या मृत्यू लोकांमध्ये येऊन स्वर्गाने नरक भोगतात. अशी अनाद ऐशी हे विषय व्यवस्था अनादि जे पार्था. कळतं का ग? सांग बरं. चाललंच आहे. अनादि हे विषय व्यवस्था ऐशी हे पार्था. अरे पार्था,
पुण्य करायचं, स्वर्गाला जायचं, पाप करायचं, नरकात जायचं. वेदांत हे ठरवलं. ईश्वराचा नियंत्रण अनादी आहे, जगत बी अनादी आहे, जीव बी अनादी आहे. कर्म करतो, पुण्य करतो, स्वर्गाला जातो, पाप करतो, नरकात जातो. ही विश्वाची व्यवस्था अनादी आहे. जीव पण अनादी आहे. पण अनादी हा बंध, हे अनादी जे आहे जगत, त्याचा बाध हे त्या अनादी जगताला आदी परमात्मा आहे. हे त्याचं ज्ञान ज्या जीवाने घेतलं आहे तो माझ्याशी एकरस होतो, मोक्षामध्ये सहज जातो, जगताचा बाण होतो, वृत्तीचा निराश होतो, तो तत्ववेत्ता होतो, स्वर्ग मोक्षाला स्वर्ग आणि नरकातून बाजूला येतो आणि चिंतनात बुद्धीला नेतो, आत्मस्वरूपाकडे जातो, स्वतःला स्वतः पाहतो, जीवन मुक्त होतो, नरक आणि स्वर्ग याचा दरवाजा मी बंद करतो, असं साधू महात्मा बोलतो. हे भोगणारे भाबड जीव आपल्याला सतत माऊली ज्ञानाकडे नेतात, ओवीचा बोध देतात, अमृताचा पाऊस टाकतात आणि मृत देहाला बंद करून त्या बुद्धीला ब्रह्मरसात नेतात. केवढं बाकी ग, अजून काय पाहिजे आता, सांग ना. सांग बरं. नाही माऊली, अशी ओवी कळाल्यावर आता काय पाहिजे खरंच. एक एक शब्द, एकाच शब्द त्याचा समन्वय, अनादी काय, जगत काय, जीव काय, ईश्वर काय, स्वर्ग काय, नरक काय, जाणं काय, येणं काय, जन्म काय, मृत्यू काय, जगताचा बाध काय, ब्रह्म भाव काय, समजते का ग? सांग बरं. त्याच्यातले एक एक शब्द म्हणजे बापरे, महावाक्य एक एक शब्द ब्रह्म आहे, कळत नाही माऊली खरंच. आणि ह्याला ही ओवी कळती तर चिंतना. अगदी अगदी माऊली तेच सांगणार होते की अशी ओवीला एकच ओवी जरी अनुभवली तरी बस झाली माऊली. खूपच सुंदर आहे. दर्शन घेऊन देणं आणि ओवीच्या एका शब्दामध्ये मनाचं मिलन करणं आणि मोक्षाला हृदयात भरणं, ह्याला म्हणते ती वेद. कशाला म्हणते का वेद? उठसूट ग तुझा वेद. आम्ही वेद सांगते आता. हा पप्पा काय तेवढं फसवेगिरी आम्हाला पप्पा, आम्हाला माहिती होतं का वेद काय ते? हो जरा आता येते म्हणे ते व्रथा व्यर्थ आहे. जन्माचं मरायचं, स्वर्ग मृत्यू, स्वर्गाकडे जायचं, नरकात जायचं, हे व्रथा व्यर्थ आहे. जगणं मरणं, पुण्य पाप हे व्यर्थ आहे. पुण्याला बिसोड आणि पापाला बिसोड. तुझा ज्ञान काढ, आत्मचिंतनात राहा, वेदाचा अभ्यासात ये, देवभाव बंद करून बघ, आत्मचिंतन सुरू करून तरी बघ. थकले यागी यज्ञ मूढ थकिले यागी. यज्ञ करू करू थकले, पागल झाले. यज्ञ करू करू यज्ञच करायचा, चांगला असतो, पुण्य होतो, स्वर्गाला जायचं. तुला तर नेहमी त्याला कसे आले यज्ञाकडे, कसे भुलले. यज्ञ मूढ थकिले यागी. पुन्हा काय बोलले माऊली? देव पिसे प्रतिमा लागी. प्रतिमा लागी. प्रतिमाचं पुसे लावून टाकलं देवाचं, त्याला गुंगून टाकलं. तुला सांगायला लागली ना मी, नीट ऐक. यज्ञ मूर्ख ठकिले यागी, देव पिसे प्रतिमा. प्रतिमाकडे काय अडकून टाकलं कुणाला? बाप्पा, माऊली बोलायले हो, अजून ऐकायले हो, चुकीचं नाहीये. भक्तीनंतर प्रतिमा काय आहे, साकार रूप काय आहे, निराकार कशी अवस्था आहे, साकाराला निर्गुण किती पेटेंट आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि ते जर माहित नाही तर नुसत्या साकारातून आत्मदर्शन होत नाही, हे माऊलीला सांगायचंय. तर पृथ्वीमध्ये तुमचा भाव असतो, तर जगताच्या भावामध्ये न प्रतिमा, न जगत, न ईश्वर, न व्यवहार, न वृत्ती, न नाम, न चिंतन, न जगत, न जीव, न शिव. हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा जगताचा अत्यंत अभाव होऊन आत्मदर्शनामध्ये ईश्वराचा स्पर्श बुद्धीशी होतो. आत्मदर्शनामध्ये ते दिसणारं दृश्य मावळत. म्हणून मावळीत विश्वाभासो नवनवदला चंदांश. तुम्ही आनंदीला या, एकदा दाखवते तुम्हाला काय नवलवद. यागी देव पैसे प्रतिमा लागी.
यज्ञानं ठकलं ते येड झाले, यज्ञामध्ये बसलं पुण्य करायला स्वर्गात म्हणायचं. चल आता पुढं देव पिसरे प्रतिमा लागी. हा उडद व्हा, मुग व्हा, हरभरे व्हा, चला वा चल. कोणती जाळ ठेवले बाप्पा, काय करावं काय नाही. देव पिसे प्रतिमा लागी. बर पुढे नागिविले भगवे योगी. चुकीचं बोलले मी? नाही अगदी बरोबर आहे. माऊली बोलायला भगवे योगी. त्याला नागच केलं, उघडच केलं माऊलीने, फेकून दिलं बाय. हो माऊली नागायला उघड. नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. समाधीचा भ्रम करतात, आम्हाला समाधी लागती, आम्ही येऊ करतो, आम्ही तेव करतो, भेट मागतो ना तो. लोकांना भ्रमात येतो होय, लुबाडतो होय, लुबाड. दोन असाव्या संघ संघ नरकात जा, संघ संघ चिटकून ती घेते नरकात टाकते, जाणार 100% लिहून ठेवायचं. चला समाधी भ्रमे एथ आपले निवळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचवणे के वेगळे पुण्य आहे. चला मी थांबते, टाइम झाला.